नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पनीर बटर मसाला। तर त्यासाठी मी 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 3 टमाटे घेतलेले आहेत, थोडंसं अद्रक, थोडंसं लसूण, 10 ते 15 काजू घेतलेत, तेजपत्ता, लाल सुकी मिरची, थोडीशी कलमी घेतली, 4 ते 5 लवंग घेतलेत, एक मोठी विलायची घेतली आणि 4 ते 5 मिरे घेतले। आता हे आपल्याला एका पॅनमध्ये बटरमध्ये टाकून आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे। एक पॅन गरम करायला ठेवलाय, पॅनमध्ये मी बटर घालत आहे। ह्या बटरमध्ये आपण खडे मसाले भाजून घेत आहोत। सगळे खडे मसाले आपण यात घालत आहोत। 1-2 मिनिटं आपल्याला हे सगळे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत। आता यातच घालत आहोत आपण कांदा, टमाटर, अद्रक, लसूण आणि काजू। हे सगळं आपल्याला बटरमध्ये 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालत आहे आपण अर्धा ग्लास पाणी आणि पॅनवरती आपण ठेवत आहेत झाकण। एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। कांदा, लसूण आणि टमाटर आपलं व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे आणि नंतर याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपलं कांदा टमाटर व्यवस्थित शिजलेलं आहे। हे आता थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि मग मिक्सरमधून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। आपलं वाटण मिक्सरमधून काढणे होईपर्यंत आपण पनीर भाजून घेऊया। त्यासाठी मी थोडंसं बटर पॅनमध्ये घातलेलं आहे। आता यावर घालत आहे मी पनीर आपल्याला भाजून घ्यायचे। हे पनीरसुद्धा मी घरी तयार केले। 1 लिटर दुधामध्ये 1 लिंबू मी पिळले आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेऊन कपड्यामध्ये बांधून त्यावरती ओझं ठेवून हे पनीर मी घरीच तयार केलेलं आहे। अशा पद्धतीने पनीर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। पनीर आपलं भाजल्या गेलेलं आहे। आता ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। आता परत पॅनमध्ये आपण बटर घातलेलं आहे। बटर मेल्ट होऊ द्यायचे। बटर आपलं मेल्ट झालेलं आहे। सोबतच मी यात घालत आहे 2 ते 3 चमचे तेल। आता यामध्ये घालत आहोत आपण तयार केलेली पेस्ट। 5-1 मिनिटं बटर आणि तेलामध्ये भाजून घेतलेली आहे। आता यात घालत आहे मी थोडीशी हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनेपूड आणि थोडासा किचन किंग मसाला। हे मसाले सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये घालत आहे मी चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी। आपल्या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे। आता यात घालत आहे मी पनीर पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर तयार आहे आपलं पनीर बटर मसाला। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यावरून आपण पनीर खिसून टाकूया। तर तयार आहे आपला पनीर बटर मसाला। तुम्हाला ही माझी पनीर बटर मसाला बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।